एक मराठा लाख मराठा या घोषवाक्याखाली संपूर्ण मराठा समाज एकवटलाय। संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय मूकमोर्चे निघाल्यानंतर उद्या मोठ्या संख्येने मुंबईत मूकमोर्चा निघणार आहे। मुंबई एंट्री पॉइंटवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राहण्याची सोय तसंच जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे। गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था तसंच मोबाईल टॉयलेटची सुविधा देखील करण्यात आली आहे। त्याचबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मराठा समाज मराठा आरक्षणासाठी उद्या भव्य मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे। मूक मोर्चा असणार आहे आणि त्याची तयारी सुरू झालेली आहे। ठाण्यामध्ये आपण आलेलो आहोत आनंदनगर चेकनाक्यावरती आणि आनंदनगर चेकनाक्यावरूनच हा मोर्चा पुढे निघणार आहे मुंबईला। उद्या मुंबई जाम होणार आहे, मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होणार आहे, परंतु इथे व्यवस्था ठीक व्हावी म्हणून तुम्ही बघू शकता इथे शिवसेनेतर्फे ह्या ठिकाणी मोठा असा एक मंडप आणण्यात येणार आहे। इथे नाश्त्याची सोय असणार आहे, मोर्चेकरांसाठी पाण्याची सोय असणार आहे, जे रात्री येणार आहेत त्यांची झोपण्याची सोय इथे असणार आहे, त्याच्यानंतर बाथरूमची सोय असणार आहे, शौचालयाची सोय इथे असणार आहे। अनेक ज्या सुविधा आहेत ते इथे मिळणार आहेत आणि इथूनच प्रत्येक जो मोर्चामध्ये येणार आहे तो प्रत्येक जण इथूनच पुढे जाणार आहे। रात्री जे येथील मोर्चेकरचे लांबून येणार आहेत त्यांच्यासाठी झोपाची सोय इथे करण्यात आलेली आहे, शौचालयाची सोय आहे। मग एकंदरीतच इथेही तयारी सुरू झालेली आहे, एक पूर्ण तयारी झालेली आहे। आपल्याबरोबर नरेश मस्के काय कशी तयारी आहे आणि किती लोक एक्सेप्ट आहेत? या ठिकाणी जवळजवळ आम्ही 1 ते 1.5 लाख लोकांची अपेक्षा आहे आम्हाला, की जे मुंबईच्या बाहेरचे आहेत, मग ते नाशिक असतील, धुळे असतील, जळगाव असतील, मराठवाडा असतील, विदर्भ असतील, अमरावती असेल, घोडबंदर असेल, अगदी गुजरातमधून सुद्धा सुरत बडोद्यावरनं सुद्धा लोक येणार आहेत अशा प्रकारची नोंद झालेली आहे। त्याचबरोबर सकाळी जे काही मोर्चेकरी मुंबईत जाणार आहेत त्यांच्याकरता या ठिकाणी नाश्ता असणार आहे, चहा पाणी, त्यांचं स्वागत या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आणि पालकमंत्री आमचे नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी अरेंजमेंट या ठिकाणी शिवसेनेतर्फे सुरू आहे। थोडी संदीप भारतीचा कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।